और भाई तुम किसका नशा कर रहे हो? हॅलो नमस्कार जुले. तर मित्रांनो, आज दुपारचे 1 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही पुणेकडून पदुमसाठीचा जवळपास फक्त 80 किलोमीटरचा प्रवास करणार आहोत, जो आमच्या झंस्कार लद्दाख राईडचा सगळ्यात छोट्या प्रवासापैकी एक प्रवास असणार आहे. मित्रांनो, जेव्हा आपण लद्दाख किंवा झंस्कारमधील रस्त्यांवर प्रवास करत असतो ना, तर आजूबाजूला खूप साऱ्या छोट्या मोठ्या मॉनेस्ट्रीज तुम्हाला पाहायला भेटतील. तर ते सौंदर्य नक्कीच अनुभवा. भले थांबता नाही आलं, पण ते दृश्य बघा यार, काय छान दिसतात ह्या मॉनेस्ट्रीज. पदुमकडून पुणेकडे जात असताना एका बाजूला निळीशार नदी मध्ये अतिशय उत्तम दर्जाचे रस्ते आणि बाजूला हे डोंगर आणि ह्या डोंगरावरून पडणारे दगडी. सो कितना मनमोहक व्यू है, बाजू में जान खतरे में. आणि आता समोर ग्लेशियर दिसायला लागलेत. आता ते पुढे क्लिफ्स आहेत. रॉक पॅच कापून तुझ्या खालनं आपली बाईक जाणार आहे. वाह, ह्याचे BROचे वर्कर्स बॅरिगेडचं काम करत आहेत. इथे थोडेफार पॅच नवीन बनत आहेत, कन्स्ट्रक्ट होतात. त्याच्यामुळे मध्ये मध्ये आहेत थोडेफार खड्डे नाही म्हणू शकत, काम चालू आहे. पण बाकी रस्ते पूर्ण मख्खन आहेत. ह्या रस्त्यावरून मी पुढे प्रवास करतोय, पण समोरील दृश्य पाहून असे वाटते की समोर एखादे उत्तम छायाचित्र माझ्यासमोर ठेवले आहे आणि मी ते पाहत प्रवास करतोय. म्हणजे ह्यासाठी तर माझ्याकडे कुठले वर्ड्सच नाही आहेत. मित्रांनो, BROसाठी एक हँड्स ऑफ नक्कीच. इथे रस्त्यावर काम चालू आहे, तिथे त्यांनी पर्यायी रस्ते म्हणजे सर्व्हिस रोड उपलब्ध केलेले आहेत. नाहीतर आपल्या राज्यात कसलं काय आणि कसलं काय. तर आता पदुमच्या जस्ट 5-6 किलोमीटर आधी आम्ही थांबलोय आणि आमची संपूर्ण टीम सगळे कसला नशा करतात आहेत माहिती आहेत. जस्ट वेट. और भाई तुम किसका नशा कर रहे हो? कपूर का नशा कौन कौन कर रहे हैं? जिगर भाई, हम इलेक्ट्रल पाउडर पी रहे हैं. ओके, इलेक्ट्रिक पाउडर. और जिगर भाई कौन सा नशा? कपूर का नशा. सस्ता नशा. ओके, गुलाल भाई. हाँ ओके, देख लेता हूँ. रैंडम बकचोदी चल रहा था. एक छोटासा ब्रेक घेऊन आता आम्ही पुढे निघालो आहे फोटोलासाठी. फोटोला आमचं हॉटेल आहे जे झंस्कारमध्येच आहे. झंस्कार पदुममध्ये. हो,
आणि समोर पदुम सिटी. तर आता आम्ही पुणेमधील हॉटेल पटोला आलेलो आहे आणि इथून एक मोनेस्ट्री आहे ती आम्ही करायला जाणार. त्याच्या आधी खूप भूक लागले, लंच करतो. सगळे आमचे रायडर्स तयार आहेत. आता फटाफट आम्ही आमच्या बाईक्स काढतो आणि आमच्या पुढील प्रवासाला सुरुवात करतो. पदुममध्ये आल्यानंतर इथे आम्ही लंचला गेलो. लंच करून आता आम्ही आलो आहे सनी लेक. जवळपास आमचं जे लोकेशन आहे, जिकडे आमचं हॉटेल आहे, हॉटेलपासून जवळपास 20-22 मिनिटाच्या अंतरावर हा लेक आहे. एकदम मस्त ब्युटी आहे इकडे, पूर्ण हिरवळ आणि खूप चांगला असा व्ह्यू आहे. तर चला थोडी ड्रोन शॉट काढूया इकडे. पदुममध्ये फिरताना आम्ही खूप मोठी चूक केली. स्पेशली मी तर केलेलीच आहे, माझी संपूर्ण टीमने चूक केली आहे. कोणीही जॅकेट्स वगैरे घातलेले नाही आहेत थंडीचे. आणि आता इकडे चिक्कार थंडी वाजली आहे. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि हालत खराब. आणि येत नाही इकडे पुगा व्हॅलीसारखे असे ते लँड्स आहेत जे थोडे वर येतात वगैरे. पुगा व्हॅलीचे व्हिडिओज वगैरे मी जे बघितले ना, त्याच्यामध्ये असं नेहमी असतं. सो खूप चांगला लोकेशन आहे. इकडे एक छोटंसं ब्रिज पण केलेलं आहे लोखंडाचा आणि त्याच्यानंतर एक बुद्धा स्टॅच्यू आहे, आय थिंक सो. तर मित्रांनो, माझा हा आजचा छोटासा प्रवास आणि इथे विजिट केलेलं सानी लेक तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवारासोबत लद्दाख संस्कार करा आणि ह्या सानी लेकला नक्कीच विजिट करा. तुर्तास मी तुमच्या सर्वांची रजा घेतोय. लवकरच भेटूया आपल्या पुढच्या प्रवासामध्ये. तर मित्रांनो, फायनली मी ड्रांग ड्रुंग ग्लेशियरला आलो आहे आणि